काय झालं? अगं दादांना फोन करायचा राहिलाय. धड खायला पण देत नाहीत नालायक माणसं. हॅलो हॅलो दादा. दादा हो, तुम्ही मला 8 वाजता भेटायला बोलवलं होतं ना? अहो मी दोनदा येऊन गेलो पण तुम्ही झोपला होता. सो सॉरी दादा. आणि काय झालं, त्या फाईल्स मी दामू काकांच्या हातून पाठवल्या. हॅलो दादा. हॅलो दादा, ऐकताय ना? हॅलो दादा. काय झालं? हे दादा बोलत नाहीये. अहो मग कट झाला असन. श्वासांचा आवाज तर येतोय. दादा तुम्ही रागवलायत का? अहो दादा हे बघा, रागू नका. हे बघा, त्या मंजिरीनं आग्रह केला म्हणून थांबावं लागलं. आता लहान मुलीचा आग्रह कसा मोडणार? हॅलो दादा. हॅलो दादा. अहो, नक्की दादाच आहेत ना? दादा 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 ऐकताय ना? हॅलो हॅलो. नाही 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 नाही, रागवलेलो नाही आहे. काय बाजार कमिटीच्या मीटिंग मध्ये आहे ना. आवाज येतोय मीटिंगचा आवाज येतोय ना. हा इतका गल्ला आहे ना, त्याच्यामुळं काय बोललेलं कळत नाही. मी नंतर बोलतो हा तुमच्याशी. खूप कौतुक आहे तुमचं बाळांनो, खूप कौतुक आहे. एवढ्या लहान मुलीचा केवढा विचार करताय तुम्ही. हां हां नंतर बोल. अगं मीटिंग मध्ये होते ते, त्यामुळे बस ना, चल. ग्रेड्स? यात तर कुठल्या ग्रेड्स दिसत नाहीयेत. ए अंबिके, अगं भूक लागली म्हणालीस आणि अर्धवट ठेवून काय आलीस तिथून? थांबा हो, डिस्टर्ब करू नका. आणि हे काय? अरे हे त्या गायत्रीच्या फॅशन डिझायनिंगचं पुस्तक आहे. अरे हे वेगवेगळे फॅशनचे कपडे आहेत नवीन. नाही नाही अगं ते छोटे आहेत, तुझ्या आवाक्याच्या बाहेर आहेत ते. हो झालंय? जोक मारून झाले? हल्ली खूप जोक्स मारता तुम्ही. अहो मी हे स्केचबुक चेक करते. हे स्केचबुक बघताना काहीतरी कुठेतरी हरवून जाते. काहीतरी आहे असं. हो हे काय? मला सांगा, फॅशन डिझायनिंग मध्ये लहान मुलांचे कपडे पण शिकवतात का? नाही. हे काय सगळं? आणि हे बघा, लहान बाळाचं अस्पष्ट चित्र. आणि हे बघा, प्रश्नचिन्ह. पण हे तर फॅशन डिझायनिंगचं बुक आहे, पण ह्याच्यामध्ये लहान बाळाचे स्केचेस कशासाठी? हो मला ना एक सॉलिड डाऊट आलाय. म्हणजे? आणि जर तो खरा असेल ना, तर आपल्या हातात एक ॲटम बॉम्ब सापडलाय. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? आता बघा, नगरकरांचा वाडा कसा हादरून जातोय ते. ना भूतो ना भविष्यती. ब्रेकिंग न्यूज. अगं कालपासून काही जेवली नाहीस, खाल्लं नाहीस आणि तरी सुद्धा कसली मळमळ होते ग तुला? मलाच नाही माहिती आई. माहित नाही म्हणजे काय? तुला माहित नाही, मला माहित नाही, तर डॉक्टरकडे तरी जाऊया, त्यांना तरी कळेल. तर तिथेही नाही जायचं म्हणतेस? नको, डॉक्टरांकडे नको जायला. अरे का नको जायला? कमाल आहे हा. माझी खरंच कमाल आहे तुझी. ती आता नको म्हणते ना डॉक्टरकडे जायला, तर का आग्रह करते तिला? मला नाही जायचं ना तुला डॉक्टरकडे? ठीक आहे, नको जाऊया आपण. डॉक्टरला घरी बोलूया. लेडीज स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलावूया. पण लेडीज स्पेशालिस्ट डॉक्टर कशाला हवाय? कमाल झाली आहे तुझी माधवी. इतकं कळत नाही तुला? नाहीयेस ना? इतके प्रश्न कसे पडतात तुला? अरे एकदा नाही, दोनदा आई झाली तरी प्रश्न पडतायत. काहीतरी थांब, पळू नकोस. अच्छा प्लीज. नाही, मी जायला देणार नाही. प्लीज काय प्लीज? आतमध्ये स्वतःला कोंडून घेणार होतीस? अगं पण कोंडून घेऊन फायदा काय? एक ना एक दिवस हे पोटातलं सत्य स्पष्टपणे सगळ्यांना दिसणार. ते दिवसेंदिवस जास्तीत जास्त स्पष्ट होत जाणार आहे. गायत्री, आत्या काय बोलते? काय बोलते आत्या? अगं बोल ना, काय झालंय? अगं का माझा जीव टांगणीला लावतेस? अगं बोल. अगं मला रडतेस काय? काय झालं ते सांग ना स्पष्ट. काय झालं सांग ना.
खाल्ल्यावर कुठलं तोंड करून वर करून बोलणार ती? अगं मारू नको तिला, तिची रडारड ह्याच्यावर नाही कळत नाहीये का तुला काय झालंय ते? अगं बोल ना, आता काय माझा जीव घेणार आहेस तू? आणि हे सगळं करण्याआधी माझा जीव घ्यायचा होतास ना? का केलंस असं? का केलंस असं? का केलंस असं? ह्यावर ना आपण एक जालीम उपाय करूया, हा? पण त्याआधी हिचा पराक्रम मला वाड्यात सगळ्यांना सांगायला हवा. नाही, नको नको माणसं, नको, सगळ्यांना नको, सगळ्यांना नको. नेमकं गरजेच्या वेळेस हे कुठे जातात कोणाच ठाऊक. अरे मी कशाला आहे? मी घेऊन येतो ना त्यांना. चला मी पण येते. थांबा, माणसं प्लीज, तुम्हाला काही सांगू नका प्लीज. आपण आपापसात मिटून टाकूया ना. आधीच आम्ही सावत्र, त्यांच्यावर चोवीस आळ आलाय आणि हे जर का सगळ्यांना कळलं तर बरबाद होऊन जाऊ आम्ही. प्लीज प्लीज सांगू नका ना, मी तुमच्या पाया पडते. बाबा व्हा ना बरबाद. इतकं सगळं होऊन सुद्धा एवढं तोंड वर करून बिंदासपणे कसं काय जगताय तुम्ही? आता हे शेण खाल्लंय ना हिनी, मग सामोरं जायची तयारी पण ठेवा. मी तर बाई दादापासून काही लपवून ठेवणार नाही हो. नाही आत्या आत्या प्लीज दादा नको जाऊ. हात सोड. अगं नको जाऊ. का? आत्या दादा मारून टाकतील नको प्लीज नको जाऊ. मार ना. मारून टाकतील म्हणे. कुठल्या तोंडाने जगणार आहेस तू? तुझ्यासारखी मुलगी तर मेलेलीच बरी. चल नाही, नाही, माणसं, मी तुम्हाला जाऊ ना, प्लीज please. सोड, चल. हा बाब्या, हा बोल ना. अरे ऋषीची काही इन्फॉर्मेशन मिळाली का तुला? अहो गायत्रीचे 20 मिस कॉल आहेत. काय? म्हणजे आपण प्रवासात असताना तिने फोन केलेत वाटतं. पप्पा एक मिनिट, हे बघ, मी तुला इव्हिनिंगला कॉल करतो. बाय. मी तिला परत फोन करून बघते. अहो ती उचलतच नाहीये. मोठी यांना करून बघू का? मुक्ता नको, आता फोन करण्यामध्ये वेळ घालू नकोस. तू बस, आपण जाऊ पटकन घरी जाऊ. ये की बस. अहो भाऊजी काय चाललंय तुमचं? आजकाल असे सारखे खाली का बसता तुम्ही? खाली बसायलाच बरं वाटतं मला. म्हणजे आणखीन खाली पडायची भीती वाटत नाही. भाऊजी जे झालं त्याच्यावर तुमची काहीही चूक नाहीये. का तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय? आणि काही असं वाईट झालेलं नाहीये. जरा स्वतःवर विश्वास ठेवा. अहो नका स्वतःला कमी लेखू. मी पण तेच म्हणतोय की स्वतःला कमी लेखू नका. अरे तुम्ही उलट स्वतःला नशीबवान समजा. कारण जे घडतंय ना ते फार कमी लोकांच्या आयुष्यात घडत असतं. म्हणून म्हणतो अरे फटाके उडवा, पेढे वाटा, आनंद उत्सव साजरा करा. कसला आनंद सोहळा? अरे भाऊला बढती मिळाली आहे, प्रमोशन मिळालंय त्यांना. दत्ता भाऊ उगाच कोड्यात बोलू नका तुम्ही. आणि मस्करी करायची वेळ तर अजिबातच नाही. अहो मी मस्करी करतच नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. यांच्या मुलीने बाप या पदावरून डायरेक्ट आजोबा या पदावर बढती दिली आहे. काय? मग अरे भाऊ असं काय करतोयस? अरे आजोबा होणार आहेस तू, माधवी आजी होणार आहे आणि आजी पणजी होणार आहे. तुझ्या जीवाला काय हाड तळपड झालं तुझं? तोंडाला येईल ते बोलू नकास. अरे तोंडाला येईल ते बोलत नाहीये. गायत्रीच्या पोटाला जे येणार आहे ना त्याबद्दल बोलतोय मी. आणि अतिशय खात्रीपूर्वक बोलतोय. नाही नाही हे शक्यच नाहीये. शक्य नाही काय? झालंय तसं. भाऊने मुक्ताच्या बक्षिसाचे पैसे घालवले आणि यांच्या लेकीने घराण्याची इज्जत घालवली. सासूबाई असं होऊच शकत नाही. होणारच नाही असं. दत्ता भाऊ त्यांना त्रास द्यायचाय म्हणून तुम्ही असं खोटे नाटे आरोप करू नका त्यांच्यावर. आधी बाहेर चल. नको ना. बाहेर ये. आत्या आता ऐक तू. तू बाहेर ये आधी. मी हात सोडते तू माझं ऐक. आत्या, ऐक. काय? आई असंच पाहिजे तुला, असंच पाहिजे. का केलं असं? सगळीच लायकी आहे तुझी. नाही आत्या प्लीज. काय चाललंय? सोडा आली तिला. सोडा आली तिला. नाही सोडणार तिला. का सोडू? अगं तुला माहित नाहीये कुठे तोंड दाखवायची लायकी नाही ठेवली आहे मी. आपल्या घराण्याची इज्जत अब्रू सगळी बाजीत घालवली आहे. नालाय कुठली. अगं काय करून बसलीस हे? हे सगळं करताना तुला काहीच वाटलं कसं नाही? मला तर वाटतं इथं डोकं आपलं नाही तर जीव घ्यावा. माधवी काय अगं शांत हो जरा. ही पद्धत नाही आणि मार्ग तर नाहीच नाही.
मला नाही बोलू दे जरा त्याच्याशी. काही बोलायचं नाही वहिनी. आता निकाल लावायची वेळ आहे. काय भाषा आहे तुमची वंस? निकाल लावायचा? हा? ही भाषा या घरात बोलली जात नाही. अंबिका, काय वचा 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 करतेस? निकाल लावस तर काय एवढा आभाळ कोसळलंय का काय? वाटलंच मला. तू पण मलाच बोल. हा? तू तर वाटच बघत असते ना मला बोलायची. सगळे मला बोला. मी माझं तोंड दिसतं ना तुम्हाला. हे मी केलेलं पाप नाही दिसत. येऊ दे दादाला. सगळं सांगणार आहे मी. मग बोला दादाच्या समोर काय बोलायचंय ते. आत्या आत्या प्लीज दादाला नको सांगूस. प्लीज ते मारून टाकतील. आत्या नको ना सांगूस. चल. आत्या नको सांगू. हात सोडते. आई काहीतरी बोल. बाबा जे करू नये ते करून बसले. आता कोणीच तुझ्यासाठी काही करू शकत नाही. बाबा कसं करू मी आता? लाचार दुबळा बाप तुला यातून कसं वाचवणार आहे तेच काही कळत नाही. वहिनी, सासूबाई, सासूबाई, हळू हळू हळू. इथे बसा. इथे बसा. देवी आई बसा. शांतपणे बसा. शांतपणे बसा. गायत्री, या आता कडेवर घ्या आणि लाड करा. वंस, काय झालं बाळा? हं? इतकी गुणी मुलगी आहेस, इतकी शहाणी आहेस, डोळे वर करून पण कुणाकडे बघत नाहीस ग. पुरुषांशी बोललं तर दूरच राहिलं. असं कसं झालं राजा? काय झालं सांग मला बेटा. काय झालं? काय घडलं बाळा? पहा पहा. निशे मुंडी आणि पाताळ धुंडी. वंस, जर अशांत राहाल. मला बोलू दे तिच्याशी. बोलू दे आणि जरा तिला. हा, बोल बोल. वहिनीला तुझ्या पराक्रमाचे किस्से अगदी रंगून रंगून खुलवून खुलवून सांग. स्केचबुक वर रंगवत होतीस ना तसे. ए, जो काय इथं? चल निघ. निघ ना. सांग सांग. थांबा जरा. थांबा. ओके, थांब. बस. गायत्री, सांगतेस मला बेटा? काय झालं नक्की? कोणी फसवलंय का तुला? हं? कोणी त्रास देतंय का? जबरदस्ती केली का कोणी? काय झालंय मग राजा? लपवून ठेवू असं काही? गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे असं मोकाट नाही सुट्टा का मग तो? आणि आम्ही सगळे पाठीशी आहोत तुझ्या. सगळे बरोबर आहेत तुझ्या. सांग मला राजा, काय झालं सांग. नको लपू. सांग काय झालं? जबरदस्ती केली कुणी? मग दादांशिवाय ना तर मी बोलते. नको टेन्शन घेऊ त्याचं अजिबात. सांग काय झालंय? अगं पोरी, देवी आईची आण आहे तुला. काय खरं खरं घडलं ते सांग आमासनी. कोणी फसवलं नाही मला. आणि जबरदस्ती पण नाही केलीये. हे असं? माझा एक मित्र आहे ऋषी नावाचा. आम्ही एका शाळेत होतो. गेल्या वर्षी कॉलेजला असताना आम्ही परत भेटलो. गायत्री, देवीच्या साक्षीने शपथ घेऊन सांगतो गायत्री, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
मी तुला कधीच फसवणार नाही, तुला कधीच अंतर देणार नाही. सगळं जग विरोधात गेलं तरी मी तुझ्याशीच लग्न करीन गायत्री. पण ऋषीवर माझा विश्वास आहे. बाबा त्याने वचन दिले तो लग्न करेल माझ्याशी. बाबा गायत्री, आमच्या आबरूचे धिंडवडे काढायला तुला लाज नाही वाटली? अगं तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती ना, आतापर्यंत जीव दिला असता तिने. युवराज, बोलताना जरा भान ठेव. कस तोंडाला येईल ना ते बोल नकोस. हे लहान बहीण आहे तुझी, जरा तिच्या मेंटॅलिटीचा विचार कर. वहिनी गायत्री, का वाचवलंस तू मला? मरू द्यायचं होतंस त्या दिवशी. अच्छा, म्हणजे मुक्ताला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं. तरीच हिच्या पदराला सारखी चिकटलेली असायची. तिच्या पापात चांगलीच साथ दिलेली दिसते या मुक्ताने. मुक्ता, हे माहित होतं तुला? मग आधी का नाही सांगितलं? हे तू आधीच सांगायला हवं होतंस. मोठी आई गायत्री लय घाबरली होती. तिनं आत्महत्या करायचा सुद्धा प्रयत्न केला होता. जर मी वेळेवर पोचले नसते ना तर आज आपल्यात नसती. अरे देवा, काय झालंय? गायत्री अगं, मी कसं बस तिला जगवलं आणि त्यासोबत त्या ऋषीचा पण शोध घेत होतो. मग सापडला ना तू? आई, अगं तो ना त्याच्या कुठल्या तरी फॅमिली मॅटरमध्ये अडकलाय, पण त्यांनी त्याच्या जवळच्या एका मित्राजवळ निरोप द्यायला सांगितलंय की तो येऊन भेटेल. मोठी आई, मी सांगायला हवं होतं खरंय, आमचं चुकलंच, पण खरंच ऋषीचा शोध लागल्यावर आम्ही सांगू असं विचार केला होता. आम्हाला सांगून केला होता विचार. ह्याला विचार नाही, अविचार म्हणतात. याला अतिशहाणपणा पण म्हणतात. वा वा वा, काय डोकं चालवतेस ग तू? या घराची आदर्श सून आहेस ना, नगरकरांची आदर्श सून मुक्ता नगरकर. वा वा वा. अगं दादाला एकदा सुद्धा सांगावंसं वाटलं नाही तुला? त्याचा सल्ला घ्यावासा वाटला नाही? नाही, पण मी काय म्हणतो, तुम्ही जर दादाला सांगत नसाल ना तर राहू दे, पण मी मात्र सांगणार हा. कारण ते आमची श्रद्धास्थान आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी निष्ठावान आहोत. गायत्री, दादा आला.